Good morning, students. I am Kaloke sir from Ashta. Today I am going to teach you a new lesson of 10th standard, a lesson in life from a beggar. म्हणजे भिकाऱ्याने आयुष्यामध्ये शिकवलेला धडा. The writer of this lesson is सुधा मूर्ती. या धड्याच्या ज्या लेखिका आहेत त्या सुधा मूर्ती आहेत. Here the writer tells us, येथे लेखिका आपल्याला सांगते, मीना इज ए गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना ही माझी एक चांगली मैत्रीण आहे. सी इज ॲन LIC ऑफिसर अर्निंग ए गुड सॅलरी. मीना ही एक LIC अधिकारी आहे आणि तिला चांगला पगार आहे किंवा तिला चांगलं वेतन आहे. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. परंतु मीनाच्या बाबतीत एक गोष्ट मला खटकते असं लेखिका सांगते. सी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. कारण ती कायमस्वरूपी दुःखी असायची. व्हेनेवर आय मेट हर आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. लेखिका सुधा मूर्ती आपल्याला इथं सांगतात, जेव्हा जेव्हा मी मीनाला भेटायचे तेव्हा तेव्हा मला उदास वाटायचं असं सांगतात. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. मीनाकडं असणारं जे औदासिन्य आहे किंवा मीनाकडं असणारी जी उपेक्षावृत्ती आहे ती साहजिकच इतरांच्याकडं पसरायची असं लेखिका आपल्याला इथे काय करतात सांगतात. सी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. मीनाकडं कधीही एखाद्या विषयाबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल सकारात्मक असं बोलण्यासारखं काही नसायचं. फॉर इन्स्टन्स, उदाहरण दाखल, आय माईट से टू हर. मी मीनाबद्दल असं बोलू शकते किंवा सांगू शकते, मीना, डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. मीना, तुला माहिती झालं का राकेश शाळेमध्ये पहिला आला. Mina's immediate response would be to belittle the achievement. तेव्हा मीनाचं ताबडतोब उत्तर त्याच्यावरती यायचं, म्हणजे या गोष्टीला मीना कमी लेखायची. वुड बी टू belittle अचिव्हमेंट म्हणजे या राकेशच्या कामगिरीबाबत मीना काय करते तर त्याला कमी लेखते. नॅचरली हिज फादर इज ए स्कूल टीचर. मीना म्हणायची स्वभावताच काय आहे तर राकेशचे जे वडील आहेत ते शालेय शिक्षक आहेत. ही वुड से म्हणजे असं काय करायचं तर मीना म्हणायची. इफ आय सेड मीना, श्वेता इज ए व्हेरी ब्युटिफुल गर्ल. लेखिका इथे आपल्याला सांगते की मीना, श्वेता ही खूप सुंदर मुलगी आहे. इझंट सी म्हणजे ती नाही का. मीना वूड बी पेसिमिस्टिक. तेव्हा मीना निराश व्हायची. व्हेन ए पोनी इज यंग म्हणजे मीना म्हणायची, ते घोड्याच्या पिलाचं उदाहरण द्यायची किंवा सिंगरूचं उदाहरण द्यायची की जेव्हा घोड्याचं पिलू किंवा सिंगरू हे लहान असतं, ही लुक्स हँडसम, तेव्हा त्या लहानपणामध्ये ते देखणं दिसतं. इट इज एज दॅट मॅटर्स. मग ही कशाची बाब आहे मीना म्हणायची तर ही वयाची बाब आहे. वेट फॉर सम टाईम, काही काळ वाट पहा. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो म्हणजे श्वेता ही तुम्हाला इतर कोणत्याही मुलीपेक्षा कुरूप दिसेल किंवा विद्रूप दिसेल. मीना, इट्स ए ब्युटिफुल डे. मीना, हा सुंदर दिवस आहे. लेट्स गो फॉर ए वॉक. आपण काय करूया तर थोडंसं फिरायला जाऊया. नो, दिस सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक. म्हणजे सूर्य आग ओकत आहे किंवा दी सन इज टू हॉट म्हणजे उष्मा खूपच आहे, खूप गरम होतं आहे. अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक. आणि मी जर चालू लागले तर मला दमल्यासारखं होतं, थकल्यासारखं होतं असं मीना उत्तर द्यायची. बिसाइड्स, याशिवाय, हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, देअर्स नो प्रूफ. आणि असं कोण म्हणतं की चालणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे, याला काय पुरावा आहे का असं मीना काय करायची
तर उत्तर द्यायची. दॅट वॉज मीना. हिअर दी रायटर सुधामूर्ती टेल्स अस, ही मीना अशा प्रकारची होती. सी स्टेड अलोन इन ॲन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन देहली. मीनाचे वडील देहलीमध्ये राहत होते आणि मीना एका अपार्टमेंटमध्ये सदनिकेमध्ये एकटीच राहत होती. सी वॉज ॲन ओनली चाइल्ड अँड हॅड दी हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तर ती तिच्या आईवडिलांची एकमेव अशी काय होती, मुलगी होती. हॅड दी हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग म्हणजे कोणत्याही गोष्टीविषयी किंवा प्रत्येकाविषयी तक्रार करायची ही मीनाची सवय होती. नॅचरली सी वॉजंट ए व्हेरी प्लीजंट कंपनी अँड नोबडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. आणि मग लेखिका सुधामूर्ती इथे आपल्याला सांगतात, मग साहजिकच आहे असं म्हणतात. सी वॉजंट ए व्हेरी प्लीझंट कंपनी म्हणजे तिला सुखद अशी सोबत नसायची, सुखद अशी एखादी मैत्रीण नव्हती. अँड नोबडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. आणि मीनाला कोणालाही मीनाला भेटावंसं वाटत नव्हतं किंवा मीनाशी जावं आणि मीनाशी 4 शब्द बोलावेत असं कोणालाही वाटत नव्हतं. देन वन डे, त्यानंतर एके दिवशी, मीना वॉज ट्रान्सफर टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. आणि मग लेखिका एक प्रसंग सांगतात की मीनाची बदली मुंबईला झाली आणि आम्ही सगळेजण मीनाविषयी विसरून गेलो, म्हणजे आम्ही सगळेजण मीनालाच विसरलो. मेनी इयर्स लेटर म्हणजे मुंबईला मीनाची बदली झाल्यानंतर अनेक वर्षांनी असं म्हटलेलं आहे, मेनी इयर्स लेटर आय फाउंड मायसेल्फ कॉट इन दी रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन. सुधामूर्ती सांगतात, मी मुंबईला गेलेले होते आणि मुंबई येथे फ्लोरा फाउंटेनजवळ मी पावसामध्ये काय झाले तर पावसामध्ये मी अडकले. इट वॉज पॉरिंग म्हणजे मुसळधार पाऊस पडत होता. आय डिडंट हॅव ॲन अम्ब्रेला. माझ्याकडं छत्री वगैरे काहीही नव्हतं. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर. आणि मी अकबर अलीच्या लोकप्रिय वस्तू भांडाराजवळ उभी होते असं लेखिका काय करते सांगते. वेटिंग फॉर दी रेन टू सबसाईड म्हणजे मी काय करत होते तर पाऊस थांबण्याची वाट पाहत होते असं सुधामूर्ती आपल्याला काय करतात सांगतात. सडनली आय स्पॉटेड मीना. अचानक मीना मला दिसली. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. लेखिका आपल्याला सांगतात की मीनाला पाहिल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया काय झाली तर आता आपण इथून पळ काढूया. इवन इन दॅट पॉरिंग रेन, जरी मुसळधार पाऊस पडत असला तरी त्या मुसळधार पावसातून आपण काय करूया तर पळ काढूया. आय वॉज अँक्शस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर. आणि तिला पाहिल्यामुळं मी चिंतातूर झाली असं सुधामूर्ती आपल्याला सांगतात. मला काळजी वाटू लागली. हॅविंग टू लिसन टू हर नेवर एंडिंग कंप्लेंट्स म्हणजे मीनाच्या न संपणाऱ्या तक्रारी ऐकण्यापेक्षा या मुसळधार पावसातून आपण पळ काढलेला बरं असं लेखिका सुधामूर्ती यांना वाटू लागलं. हाऊएव्हर तथापि आय कुडंट इस्केप. तथापि माझी सुटका झाली नाही. सी हॅड ऑलरेडी सीन मी म्हणजे मीनानं मला पूर्णतः पाहिलेलं होतं. अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. आणि मीना माझ्याजवळ आली आणि मायेनं जिव्हाळ्यानं तिनं काय केला माझा हात हातामध्ये घेतला. व्हॉट्स मोर सी वॉज व्हेरी चिअरफुल. आणखी काय तर मीना खूप आनंदित होती. हेई आय एम रिअली एक्सायटेड. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. लेखिका सुधामूर्ती यांना पाहून मीना म्हणाली की मी खूप आनंदित झालेली आहे. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स म्हणजे जुन्या मित्रांना भेटणं ही एक चांगली गोष्ट आहे. व्हॉट आर यू डुईंग हिअर. सुधामूर्ती यांना मीनानं प्रश्न केला की तुम्ही इथे काय करत आहात. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क. तेव्हा लेखिका सुधामूर्ती यांनी स्पष्टीकरण दिलं की एका कार्यालयीन कामासाठी मी मुंबईमध्ये आलेली आहे. देन स्टे विथ मी टू नाईट सी सेड. मग मीना म्हणाल्या की तुम्ही माझ्याबरोबर काय करा तर आज रात्री माझ्याबरोबर तुम्ही राहा.
लेट्स चॅट, आपण काय करूया, गप्पा मारूया. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रिसियस अँड रेअर. तुम्हाला माहीत आहे का, जुने मित्र आणि जुन्या आठवणी ह्या मौल्यवान असतात आणि दुर्मिळ असतात. आय कुडंट बिलीव्ह इट. लेखिका सुधा मूर्ती म्हणते की मीनाच्या या म्हणण्यावरती मी विश्वासच ठेवू शकले नाही. वॉज दिस रिअली मीना? ती मीनाच होती का? आय पिंच्ड मायसेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट ए ड्रीम. म्हणजे मीना जे बोलले ते स्वप्न होतं का हे पाहण्यासाठी मी स्वतःलाच काय केला, एक चिमटा काढला, असं लेखिका सुधा मूर्ती आपल्याला सांगतात. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर. परंतु खरोखरच मीना काय होती, तेथे उभा होती. राईट इन फ्रंट ऑफ मी, अगदी माझ्या समोर उभा होती. स्क्वीजिंग माय हँड, ती काय करत होती, मायेनं माझा हात दाबत होती. स्माइलिंग, माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत होती. अँड यस सी डीड लुक हॅपी, आणि होय, खरोखर ती मला आनंदी दिसत होती. इन 3 years सी हॅड बीन इन बेंगलोर. म्हणजे 3 वर्ष आमच्याबरोबर ती बेंगलोरमध्ये होती. आय हॅड नेवर वन्स सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. आणि जशी मीना आता लेखिकेला पाहून काय करत होती, स्मित हास्य करत होती, तसं बेंगलोरमध्ये असताना 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तिनं कधीही अशा प्रकारचं स्मित हास्य केलेलं नव्हतं. ए फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंड्स मी दॅट इयर्स हॅड पास्ड. आणि तिच्या डोक्यावरील केसांमध्ये काही केस कुरळे झालेले होते आणि त्यावरून माझ्या लक्षात आलं की मीना आता थोडीशी वार्धक्याकडे झुकलेली आहे. देअर वेअर ए फ्यू रिंकल्स इन हर फेस. तिच्या चेहऱ्यावरती काही सुरकुत्यासुद्धा होत्या. बट दी ट्रूथ वॉज दॅट सी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. परंतु सत्य काय होतं, तर ती पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसत होती, असं सुधा मूर्ती आपल्याला सांगतात. फायनली आय मॅनेज टू से, अखेरीस मी मीनाला समजावण्याचा प्रयत्न केला. नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. मीना, आज रात्री मी तुझ्याबरोबर थांबू शकत नाही. आय हॅव टू अटेंड ए डिनर. मला एका रात्रीच्या मेजवानीला उपस्थित राहायचं आहे. गिव मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू. तू मला तुझं कार्ड दे आणि मी तुझ्या संपर्कात राहीन, असं लेखिका सुधा मूर्ती काय झाल्या, मीनाला म्हणाल्या. आय प्रॉमिस, मी तुला वचन देतो, मी तुझ्या संपर्कात राहीन. आज रात्री मात्र मी तुझ्याबरोबर काय होणार नाही, थांबू शकणार नाही, कारण रात्रीच्या एका मेजवानीला मला उपस्थित राहायचं आहे. फॉर ए मोमेंट मीना लुक्ड डिसअपॉइंटेड. क्षणभर मीना निराश झाली. लेट्स गो अँड हॅव टी ॲटलिस्ट, सी इन्सिस्टेड. म्हणजे मीनानं आग्रह धरला की आपण जाऊया आणि किमान एक कप चहा तरी घेऊया. बट मीना, इट्स पॉरिंग. लेखिका म्हणाल्या, परंतु मीना, मुसळधार पाऊस पडतो आहे. सो हॉट्स, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू दी ग्रँड हॉटेल, सी सेड. मग यावरती मीना म्हणाली, सो हॉट म्हणजे पाऊस पडतो तर काय झालं, वी विल बाय अन अम्ब्रेला, आपण एक छत्री खरेदी करू, अँड देन गो टू दी ग्रँड हॉटेल, सी सेड, आणि त्यानंतर आपण एका भव्य अशा काय करूया, हॉटेलमध्ये जाऊया, असं मीना म्हणाली. वी वॉन्ट गेट ए टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रंबल्ड. लेखिकेनं म्हणजे सुधा मूर्ती यांनी कुरबुर केली मीनाकडं की आपल्याला या अशा पावसामध्ये एखादी भाडोत्री वाहन मिळणार नाही, टॅक्सी मिळणार नाही. सो हॉट, वी विल वॉक. नंतर लेखिकेच्या या बोलण्यानंतर मीना म्हणाली, मग काय झालं, आपण चालत जाऊया, असं म्हणाली. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. लेखिका सुधा मूर्ती सांगतात की मीनाचं हे बोलणं ऐकून मी खूपच आश्चर्यचकित झाले. दिस वॉजंट दी सेम मीना आय हॅड नोन. मला जी मीना माहिती होती ती हीच मीना होती का, मला प्रश्न पडला होता. टुडे सी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. कधीही ॲडजस्टमेंट न करणारी मीना आता कोणत्याही प्रकारच्या ॲडजस्टमेंटला, तडजोडीला तयार होती. हे पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं, असं लेखिका सुधा मूर्ती सांगतात. वी रीचड दी ग्रँड हॉटेल ड्रेंचड. ओली चिंब होऊन आम्ही त्या भव्य हॉटेलमध्ये गेलो.
but then the only thought in my mind was to find out who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. इथं लेखिका सांगतात, बाय देन दी ओनली थॉट इन माय माइंड, म्हणजे त्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर माझ्या मनामध्ये केवळ एकमेव विचार होता आणि तो मला शोधून काढायचा होता. हू ऑर व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच ए चेंज इन दी पेसिमिस्टिक मीना, म्हणजे निराशावादी असलेल्या या मीनामध्ये कोणी आणि कसा बदल घडवून आणला हेच मला काय करावयाचं होतं, शोधून काढावयाचं होतं. आय वॉज क्वाईट सिरियस. इथं लेखिका सांगते मी खूप गंभीर होते. टेल मी मीना, इज देअर ए प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज्ड टू चेंज यू. लेखिका मीनाला म्हणाली, मीना मला सांग, देअर इज ए प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो, म्हणजे असा एखादा प्रिन्स तुझ्या जीवनामध्ये आलाय का की त्यानं तुझं हे सगळं जीवन बदलून टाकलेलं आहे. याचाच अर्थ अशी एखादी व्यक्ती तुझ्या जीवनामध्ये आलेली आहे का की तुझ्यामध्ये असा बदल घडवून आणलेला आहे. मीना वॉज सरप्राईज्ड बाय माय क्वेश्चन. तर माझ्या या प्रश्नानं मीनाला आश्चर्य झालं. नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट सी सेड. मीना म्हणाली, असं काहीही नाही, माझ्या बाबतीत असं काहीही घडलेलं नाही. देन व्हॉट्स दी सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. मग तुझ्या या एनर्जीचं गुपित काय आहे, रहस्य काय आहे. आय आस्क्ड लाईक तेंडुलकर डज इन दी अचिव्हमेंट, म्हणजे इन दी ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे जाहिरातीमध्ये तेंडुलकर सांगतो तसं मी मीनाला विचारलं, व्हॉट दी सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, म्हणजे तुझ्या या उत्साह पाठीमागचं गुपित काय आहे. सी स्माइल्ड, ए बेगर चेंज्ड माय लाईफ. तर मीनानं स्मितहास्य केलं आणि सांगितलं, एका भिकाऱ्यानं माझं जीवन बदललं. आय वॉज अब्सोल्युटली डमफाउंडेड अँड सी कुड सी इट. म्हणजे मीना इथं सांगते, आय वॉज अब्सोल्युटली डमफाउंडेड, म्हणजे याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती. सी कुड सी इट, सी कुड सी इट. सी यस ए बेगर, सी रिपीटेड ॲज इफ टू रिॲश्युअर मी. आणि मग मीना म्हणाली, होय, एका भिकाऱ्यानं. सी रिपीटेड म्हणजे मीनानं प्रत्युत्तर केलं, ॲज इफ टू रिॲश्युअर मी, म्हणजे मला खात्री देण्यासाठी मीना म्हणाली, होय, एका भिकाऱ्यानं काय केलं तर माझं जीवन बदललं. सी वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस. तो भिकारी वृद्ध होता, वयस्कर होता आणि तो माझ्या घराच्या समोरच काय करत होता, राहत होता. विथ हिज 5 year ओल्ड ग्रँडडॉटर. आणि त्या भिकाऱ्याच्या बरोबर तिची 5 वर्षाची एक नात होती. ॲज यू नो आय वॉज क्रोनिक पेसिमिस्ट. तुम्हाला माहीतच आहे मी पक्की निराशावादी होती. क्रोनिक पेसिमिस्ट याचा अर्थ मी पक्की निराशावादी होती. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू दी बेगर एव्हरी डे. आणि दररोज मी माझ्याकडं शिळं राहिलेले जे अन्न आहे ते त्या भिकाऱ्याला देत असे. आय नेवर स्पोक टू हिम. मी त्या भिकाऱ्याशी कधीही बोलत नव्हते. नॉर डीड ही स्पीक टू मी. तो भिकारीसुद्धा माझ्याशी कधीही बोलत नव्हता. वन मॉन्सून डे, एका पावसाळ्याच्या दिवशी, आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम. मी माझ्या शय्यागृहाच्या बाहेर पाहिलं. बेडरूम विंडो म्हणजे शय्यागृहाच्या खिडकीतून जेव्हा मी बाहेर पाहिलं, अँड स्टार्टेड कर्सिंग दी रेन. आणि मी पावसाला शिव्याशाप देऊ लागले. आय डोंट नो व्हाय आय डीड दॅट. मला हेच कळालं नाही की मी तसं का केलं. बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. कारण त्या पावसामध्ये मी भिजलीसुद्धा नव्हते, असं मीना लेखिकेला सांगते. दॅट डे आय कुडंट गिव्ह दी बेगर अँड हिज ग्रँडडॉटर देअर डेली कोटा ऑफ लेफ्ट ओव्हर्स. मीना सांगते, त्या दिवशी मात्र मी मुसळधार पाऊस असल्यामुळं त्या भिकाऱ्याला आणि तिच्या नातीला जे काही रोजचं शिल्लक राहिलेलं अन्न होतं, शिळं अन्न होतं, ते मी देऊ शकले नाही. दे वेंट हँग्री. आय एम शुअर, मला खात्री आहे ते भुकेलेलेच राहिलेले असणार. हाऊ एव्हर
व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज्ड मी. आणि तथापि खिडकीतून जेव्हा मी जे काही बाहेर पाहिलं त्यामुळं मला आश्चर्य झालं. दी बेगर अँड दी यंग गर्ल वेअर प्लेईंग ऑन दी रोड. तो भिकारी आणि तिची जी लहान नात होती ते रस्त्यावरती खेळत होते. बिकॉज देर वॉज नो ट्रॅफिक, कारण पाऊस पडत असल्यामुळं रस्त्यावरती रहदारी नव्हती. दे वेअर लाफिंग, क्लॅपिंग, स्क्रीमिंग जॉयसली. तर ते मोठ्यानं हसत होते, टाळ्या वाजवत होते, आनंदानं ते ओरडत होते. ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज, जणू काही ते स्वर्गातच होते, नंदनवनात होते असं ते काय करत होते. तर आनंदानं ते टाळ्या वाजवत होते, मोठ्यानं हसत होते, आनंदानं ते काय करत होते, ओरडत होते. हँगर अँड रेन डिड नॉट मॅटर, म्हणजे भूक आणि पाऊस यामुळं त्यांच्यामध्ये काही फरक पडलेला नव्हता असं मीना सांगते. दे वेअर टोटली ड्रेंच्ड. तर तो जो भिकारी होता आणि त्याची जी 5 वर्षाची नात होती ते पूर्णपणे पावसामध्ये भिजलेले होते. ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी, म्हणजे पावसामध्ये ते पूर्णपणे भिजलेले होते आणि ते आनंदितही होते. आय इन्व्हेट देअर झेस्ट फॉर लाईफ, आणि त्यांच्या जीवनातील तो आनंद पाहून मला हेवा वाटला असं मीना सांगते. दॅट सीन फोर्स्ड मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि त्या दृश्यानं माझ्या स्वतःच्या जीवनाकडं पाहायला मला भाग पाडलं. आय रिअलाइज्ड, माझ्या लक्षात आलं. आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स, माझ्याकडं अनेक आरामदायी सुखकारक अशा गोष्टी आहेत. नन ऑफ विच दे हॅड, आणि माझ्याकडं ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीपैकी त्यांच्याकडं एकही गोष्ट नाही. बट दे हॅड दी मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ॲसेट्स, परंतु त्यांच्याकडं मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडं सर्वात मौल्यवान किंवा महत्त्वाची गोष्ट ती जो आनंद आहे, तर तीच गोष्ट माझ्याकडं नव्हती. वन विच आय लॅक्ड असं मीना म्हणते. तर त्याच गोष्टीचा माझ्याकडं काय होता, तर अभाव होता. म्हणजे त्यांच्याकडं आनंद होता, कोणत्याही परिस्थितीशी तडजोड करायला ते तयार होते, ते आनंदित होते. तर ही आनंदित राहण्याची जी गोष्ट होती तीच माझ्याकडं नव्हती असं मीना सांगते. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला माहिती होतं जीवन जसं होतं तसं स्वीकारायचं आणि आनंदी राहायचं. आय फेल्ट असेम्ड ऑफ माय सेल्फ. आणि मीना सांगते हे सगळं पाहून मला स्वतःचीच लाज वाटली. आय इवन स्टार्टेड टू मेक ए लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. तेव्हा मीना सांगते की ही गोष्ट पाहिल्यानंतर मी एक यादी तयार करायला सुरुवात केली की माझ्याजवळ कोणत्या गोष्टी आहेत आणि माझ्याजवळ कोणत्या गोष्टी नाहीत. I found I had more to be grateful for than most people could imagine. तर मला असं आढळलं होतं असं मीना सांगते. I found I had more to be grateful for than most people could imagine. म्हणजे बहुतांश लोकांनी कल्पना करायला हवी होती त्यापेक्षा मला अधिक कृतज्ञ असायला पाहिजे होतं, कारण माझ्याकडं बहुतेक अनेक गोष्टी होत्या. That day I decided to change my attitude towards life. आणि मग मीना सांगते तेव्हापासून जीवनाकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन मी बदलण्याचं ठरवलं. यूजिंग दी बेगर ॲज माय रोल मॉडेल. म्हणजे त्या भिकाऱ्याला एक आदर्श व्यक्ती म्हणून डोळ्यासमोर ठेवत मी माझा जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे ते बदलण्याचं ठरवलं. आफ्टर ए लॉंग पॉज, थोडा वेळ थांबल्यानंतर आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. म्हणजे मीनाला बदलण्यासाठी किती काळ लागला असं मी विचारलं असं लेखिका सुधा मूर्ती आपल्याला सांगतात. वन्स दिस रिअलायझेशन डॉन सी सेड. आणि मग असं म्हटलेलं आहे हे आठवल्यानंतर रिअलायझेशन डॉन याचा अर्थ बिगॅन टू रिअलाइज. म्हणजे हे आठवू लागल्यानंतर वन्स दिस रिअलायझेशन डॉन सी सेड इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट दी चेंज इन टू इफेक्ट. मीना म्हणाली ही घटना घडल्यापासून जवळजवळ
पूर्ण बदलण्यासाठी मला 2 वर्षे लागले. नाऊ नथिंग मॅटर्स. आता कोणतीही बाब नाही. मीना म्हणते आय एम ऑलवेज हॅपी, म्हणजे मी नेहमी आनंदी असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग. तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा मी काय करते तर आनंदीपणा शोधते. इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. प्रत्येक परिस्थितीमध्ये मी आनंद शोधत असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये मी आनंद शोधत असते. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, आय आस्क्ड. यावरती लेखक सुधामूर्ती मीनाला म्हणाल्या, त्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिलीस का? नो, अनफॉर्च्युनेटली बाय दी टाईम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. आणि मीना म्हणाली, नाही, दुर्दैवानं या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येईपर्यंत तो भिकारी मृत पावलेला होता. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर टू ए बोर्डिंग स्कूल ॲज ए मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. परंतु मीना लेखिका सुधामूर्ती यांना म्हणाली, आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर टू ए बोर्डिंग स्कूल, म्हणजे त्या भिकाऱ्याच्या नातीला मी एका बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केलं. ॲज ए मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम, म्हणजे आपल्या गुरुला आदर देण्यासाठी मी त्या भिकाऱ्याच्या नातीला एका बोर्डिंग स्कूलमध्ये काय केलं तर प्रवेश दिला, असं मीना लेखक सुधामूर्ती यांना सांगते. सो स्टुडंट, this lesson is written by the writer Sudhamurti, the famous writer. You know about Sudhamurti. She is a great